नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। आपल्या विठाई वारकरी गुरुकुल या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विश्वमालक पंढरीनाथ परमात्म्याच्या कृपेने सुरू असलेल्या चातुर्मासातल्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचं हे सगळं सत्र आपण सध्या ज्ञानोबरायांच्या पहिल्या अध्यायामधल्या अगदी प्रास्ताविकेचा विचार करत आहोत आणि ही प्रस्तावना पूर्ण झालेली असताना ज्ञानोबरायांनी भगवद्गीतेचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे। भगवद्गीता म्हणजे महाभारताचं मोठेपण प्रतिपादन केलेलं आहे आणि भगवद्गीतेचं मोठेपण महाभारताचं मोठेपण हे मोठं कशामुळे आहे तर ते ज्यांच्या वाणीतून आलेलं आहे। त्यांची वाणी काय आहे? विशाल आहे, त्यांचं अंतःकरण विशाल आहे, त्यांची बुद्धी विशाल आहे। म्हणून पुन्हा पुन्हा तुमच्या कानावरती काही गोष्टी आवर्जून आल्या पाहिजेत। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, ज्यांच्या विशाल बुद्धीतून विशाल अंतःकरणातून हे सगळं तत्वज्ञान बाहेर आलेलं आहे। ज्ञानोबराय महाभारताचं वर्णन करत असताना सांगतात, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही, जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकात नाही आणि जे तिन्ही लोकात आहे तेच महाभारतात आहे। जे महाभारतात आहे तेच तिन्ही लोकात आहे, बाकीचं काहीच नाही हे सांगितलंय। आणि मग प्रतिपादन ज्ञानोबराय करायला लागलेले आहेत। ज्ञानोबराय सांगतात, काल आपण ज्या ओव्या बघितल्या त्याच्यामध्ये आपुला ठावो न संडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेने अंतःकरणे आथिला तोची जाणे मानूये अहो अर्जुनाची पांती अहो ऐका तिया परी श्रोता 56 क्रमांकाची ओवी 57 शारदीयचे चंद्र कळे हे शब्देविन संवादू झालंय भराग झालंय का आपुला ठावो न संडिता आपली जागा न सोडता आलिंगीजे चंद्र प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे। ज्ञानोबराय सांगतात, चंद्र दिसू लागतात, चंद्र विकासी कमलिनी प्रफुल्ल होतात। काही कमळ दिवसा उगवतात म्हणजे फुलं दिवसा हे होतात काय उमलतात आणि काही कमळ संध्याकाळी विकसतात। दिवसा जी कमळ विकसतात त्यांना सूर्यविकासिनी कमळ म्हणा आणि संध्याकाळी जी कमळ उमलतात त्यांना चंद्रविकासिनी कमळ असं म्हणतात। चंद्रविकासिनी आणि सूर्यविकासिनी। ज्ञानोबराय सांगतात, आपुला ठावो न संडिता चंद्र दिसू लागताच चंद्रविकासिनी कमळीनी प्रफुल्लित होतात। बर आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देतात। त्या हे प्रेमसौख्य कसं भोगावं हे एक तिलाच ठाऊक आहे। म्हणजे तिथं बसूनच त्या सगळ्या चंद्राला काय करतात मिठी मारतात, त्यांचं मिलन होतं म्हणतात। आता ही कल्पना आहे। ज्ञानोबराय सांगतात, ऐसेनी गंभीरपणे असा गंभीरपणाने विचार केला तर स्थिरावलेली अंतःकरणे त्याचप्रमाणे गंभीर आणि शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचं रहस्य जाणतो। आतिला तोची जाणे मानूये, दुसरा कोणी जाणू शकत नाही। गीता जाणायची तर माणूस गंभीर पाहिजे। संत जाणायला काय व्हावं लागेल? संतच व्हावं लागेल की। संतांचा महिमा तो बहुदुर्गम। तुका म्हणे अंगे व्हावेच आपण तरीच महिमान येईल कळू। संत सहजासहजी नाही करणार। संत कळण्यासाठी आपल्याला संत व्हावं लागेल, बरोबर आहे की नाही? संत आपल्याला कळण्यासाठी आपल्याला संत व्हावं लागेल, नाहीतर आपल्याला संताचं व्हावं लागेल, बरोबर आहे की नाही? मग कळतील संत, अन्यथा संत कळणार नाहीत। आपल्याला संत व्हावं लागेल, दुसरं वाक्य महत्वाचं, नाहीतर आपण संताचं व्हावं लागेल, मग संत आपल्याला कळण्याची शक्यता थोडीशी आहे। ज्ञानोबराय सांगतात,
ऐसेनी गंभीरपणे, माणूस गंभीर असला पाहिजे. जिथं मजा करायची तिथं मजाच करायची, पण जिथं गंभीर व्हायचं तिथं गंभीरच झालं पाहिजे. एखाद्याचं स्मशानभूमीत चिताग्नी लावायला लागलेले तर एक जण हो करून हसायलाच लागला. ते म्हणलं काय तुला कळतंय की नाही, का लोक सगळी तिथं दुःखात आहे तर तू का हसायला लागलाय, सुटला. अरे तो सुटला पण तू घावला ना आता सगळ्यांना, आता तुला ठोकून काढतात सगळे. म्हणजे कुठं काय वागायचं याची माणसाला काय पाहिजे, अक्कल पाहिजे. त्याला मराठीत ज्ञान म्हणतात. कुठं काय वागावं, कुठं काय बोलावं, असा दृष्टांत जुनी माणसं, जुने कीर्तनकार सांगतात. एका राज्यामध्ये मूर्ख प्रधान होता, आणि प्रधान मूर्ख असल्यावर राज्य चालत नाही. मूर्ख प्रधान, काहीतरी आनंदाची बातमी त्याच्या कानावर आली आणि तो खिन्न अंतःकरणानं राज्य दरबारात आला. चांगली बातमी होती, पण दरबारात खिन्न अंतःकरणाने आला, उदास अंतःकरणाने आला आणि सांगायला लागला, राजेसाहेब काय सांगू तुम्हाला, तुम्हाला मुलगा झाला हो, खूप वाईट झालं, तुम्हाला मुलगा झाला. आता म्हणलं येडापिडा आहे का काय तू, अरे राजाला वारस झाला, राजगादीवरती राजपुत्र जन्माला आलाय, चांगल्या अशा खबर अशी काहीतरी घेऊन येत असताना पेढे घेऊन पेढे वाटत यायला पाहिजे तू. ते मूर्खच प्रधान असल्यामुळे त्याला तेवढंच लक्षात ठेवलं, पेढे वाटत यायला पाहिजे. आणि नेमकं सांगतात त्या राजाचं जवळचं कोणीतरी 4-8 दिवसानं काय झालं, गचकलं. ते गचकलं की हे ना पहिल्यांदा माऊलीच्या हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलमधनं 1-2-4 किलो पेढे घेतले आणि वाटतच आला. देव राजाकडे आला, म्हणलं पहिल्यांदा पेढा खावा, म्हणलं तुम्हाला बातमी सांगायची मला. राजाला वाटलं काहीतरी आनंदाची बातमी आणली असेल, म्हणून राजानं पेढा घेतला, खाल्ला, मस्त आनंद झाला त्याला. आणि मग विचारलं, सांग बरं आता बातमी काय. तो म्हणला तुमच्या सासूबाईंचं निधन झालेलं आहे. राजा म्हणला तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही, ही बातमी कशी सांगायची असते. त्यानं सांगितलं तुम्ही सांगितलं होतं कुठली बातमी घेऊन आला की पेढे घेऊन यायचे, तर मला काय माहिती आहे कुठल्या बातमीला पेढे आणायचे, कुठल्या बातमीला उदास होऊन यायचं. कशासाठी सांगायला होई मी, जिथं गंभीर व्हायचं तिथं गंभीरच झालं पाहिजे. बारशाला गेलं आणि 4-2 जण बाया गोळा बसल्या होऊन, आणि आता कसं करू बाई, बाळ किंवा जन्माला आलं, असा जर गैवर घातला तर लोक म्हणतील जन्माला आलंय का मेलंय बघा ते आधी. हां, गैवर घालायची जागा वेगळी आहे. म्हणजे कुठं काय वागावं. ज्ञानोबा सांगतात, आथीला तोची जाणे मानू ये. गीतेला जाणण्यासाठी, गीतेचं रहस्य जाणण्यासाठी गीता रहस्य नावाचा एक ग्रंथ पण आहे बरं का. गंभीर आणि शांत अंतःकरणानं संपन्न असलेला माणूस पाहिजे तर त्याला गीता कळते, अन्याला गीता कळत नाही. बाकीच्याला गीता काय होत नाही, कळत नाही, समजत नाही, उमजत नाही. गीता कळण्यासाठी, समजण्यासाठी, उमजण्यासाठी अंतःकरण स्थिर लागतंय आणि गंभीर सुद्धा लागतंय. ज्ञानोबा यांचं म्हणणं आहे, अहो, ज्ञानोबा म्हणतात अहो, श्रोत्यांना बोलतात ते. बघा ना, बोलत असताना आपण एखाद्याला जर अहो म्हटलं तर तो आपल्याला काय म्हणेल, का हो. आणि एखाद्याला म्हटलं आर, तो म्हणेल कार. बरोबर आहे का. आपण आर म्हटलं की तो कार म्हणणार. आपण जर अहो, ज्ञानोबा यांची संस्काराची चाकोरी किती सुंदर आहे बघा. आपल्याला किती चांगला संस्कार ज्ञानोबा घालून देत आहेत. ज्ञानोबा सांगतात, अहो अर्जुनाची पांती, पांती म्हणजे पंगत, लिहून घ्यायचंय. अर्जुनाची पांती, पांती म्हणजे पंक्तीला. अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती. अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल, अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती. परिसनया म्हणजे श्रवणाला बसलेले जे आहेत ते. अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती. परिशी, अजून एक ओवे बघा, इथं नाही दुसरीकडे. अर्जुना तू परिशिशी, परिशी म्हणजे ऐकतोस, आणि परिसुनी अनुष्ठीशी, ऐकतोही आणि तसं वागतो सुद्धा, म्हणून देवाला तो आवडतो.
द्वारकेचा राणा पांडवा घरी, आणि अर्जुन कोणात आहे? मग पांडवातच आहे की. अर्जुनाची जागा कोणती आहे? पांडवांमध्येच. पांडव किती आहेत? 5. त्या 5 पांडवामध्येच कोण आहे? अर्जुन आहे. म्हणून अर्जुन देवाला जास्त काय होतो? आवडतो. जे न संगे बळीभद्राशी. बळीभद्र हा भाऊ आहे त्याचा. कोणाचा? कोणाचा भाऊ आहे बळीराम? बलराम कोणाचा भाऊ आहे? भगवान श्रीकृष्णाचा भाऊ आहे बलराम. जे न संगे बळीभद्राशी, जे न संगे पितया वसुदेवाशी, जे न संगेची माता यशोदेशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. बऱ्याच गोष्टी वडिलाला सांगत नाहीत लोक, भावाला सांगत नाहीत, आईला सांगत नाहीत. कुणाला सांगतात? मित्राला सांगतात. ज्ञानोबारायांची ओवीच आहे, पुढे येईल ती ओवी. जे न संगेची पितया वसुदेवाशी. भगवान श्रीकृष्ण जे वसुदेवाला सांगत नव्हते, वडील आहेत त्याचे, ते त्यांचे वडील आहेत, वडिलांना सांगत नव्हते देव. जे न संगेची माता यशोदेशी किंवा माता देवकीशी म्हणा, कारण यशोदा सांभाळणारी आई आहे आणि देवकी जननी आहे. जननी म्हणजे जन्म देणारी. यांनाही सांगत नाही, वसुदेवाला सांगत नाही, बळीभद्राला सांगत नाही. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. ती गुह्य गोष्ट सुद्धा कोणाला सांगतात? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मग अर्जुनाचा अधिकार काय आहे? बोला की. मोठा आहे अर्जुन. अर्जुनाचा अधिकार मोठा आहे देवाच्या ठाई. ज्ञानोबाराय सांगतात, हे अहो अर्जुनाची पांती परिसनया म्हणजे ऐकण्याशी, श्रवणाला योग्य होती. आता हीच गीता अर्जुनाला सांगितली ना, जी आता आपण बोलत आहोत. हीच गीता अर्जुनाला सांगितले. म्हणजे आपण कुठं आहोत? अर्जुनाच्या पंक्तीत आहोत आपण. ज्ञानोबारायांची भाषा आहे, अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती. तीही म्हणजे त्यांनी कृपा करुणी संती अवधान द्यावे. सुरवसे मज दिसावे ऐशा परी तुम्ही बसावे. अहो अर्जुनाची पांती परिसन या योग्य होती. जे ऐकायला योग्य आहेत त्यांनी कृपा करून काय करा? ज्ञानोबा आपल्याला विनंती करतात, कृपा करुणी संती अवधान द्यावे. तिथं सुद्धा संत आहेत बरं का, बरेच संत आहेत. कोण आहे तिथं? अहो निवृत्ती दादा स्वतः आहेत की तिथं. निवृत्ती दादा, सोपान काका, अजूनही संत असतील ना, कितीतरी संत असतील. या सगळ्या संतांनी कृपा करुणी संती अवधान द्यावे. कृपया माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबराय म्हणतात, हे सलगी म्या म्हणितले. हे सलगीनं सांगत आहे मी तुम्हाला. हे सलगी म्या म्हणितले. ज्ञानोबराय म्हणतात, हे मी लढिवाळपणानं बोलत आहे तुमच्याशी. सलगी म्हणजे लढिवाळपणा. भक्त शिरोमणी नामदेवराय हे विश्वमालक पंढरीनाथ परमात्म्याचे कसे भक्त होते? लढिवाळ भक्त होते. लढिवाळ नाम्या. नामदेवराय लढिवाळ होते. लढिवाळ म्हणजे लाडके होते. आता लाडकी माणसं सलगी जरा जास्तच असते त्यांची. लाडक्याची सलगी जास्त असते. जो लाडका असतो, जवळचा असतो, त्याची सलगी म्हणजे प्रेम, लढिवाळपणा त्याचा थोडा अधिक असतो. ज्ञानोबराय सांगतात, हे मी तुम्हाला सलगीनं सांगत आहे, तुमचा म्हणून सांगत आहे. हे सलगी म्या म्हणितले आणि चरणा लागोनी विनविले. मी तुमच्या पायाला हात जोडून नमस्कार करतो, विनंती करतो. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. प्रभू, प्रभू म्हणजे देवा, संत माय बाप हो. तुम्ही, तुमचं हृदय सखोल आहे. याचा अर्थ तुमचं अंतःकरण काय आहे? विशाल आहे, मोठा आहे. तुमचं मन मोठं आहे. अंतःकरण व्यापक आहे तुमचं. आणि ज्याच्या अंतःकरणाची व्याप्ती आहे, अंतःकरण ज्याचं व्यापक आहे, मोठं आहे, त्यांनी माझं काय करावं? ऐकून घ्यावं. जैसा स्वभाव माये बापांचा. आई बापाचा स्वभाव कसा असतो सांगतात ज्ञानोबराय. जैसा स्वभाव माये बापांचा. आई बापांचा स्वभाव कसा?
अपत्य बोले जरी बोबडी वाचा. अपत्य म्हणजे काय? अपत्य म्हणजे मुलगा किंवा मूल. अपत्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी असं नाही, लेकरू. अपत्य म्हणजे लेकरू. अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथी. आई आणि बापाच्या पुढे लहान मुलगा जर गुलू 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 बोलायला लागलं, त्याला बोलायला येत नसतं जास्त. त्याला जरी बोलायला जास्त येत नसलं तरी आई बापाला त्याचा काय असतो? आनंद वाटतो. किती गोड बोलतंय बघा ना, म्हणतात ते. लुटू लुटू करतंय, मुठू मुठू करतंय. त्याला पुढे येतच नसतंय, पण हे आई बापाला त्याचं काय वाटतं? कौतुक वाटतं. का सांगतात ज्ञानोबा हे? ज्ञानोबा याच्यासाठी सांगतात की हे माझं जे तुमच्या पुढचं बोलणं आहे, तुम्ही माझे आई बाप आहात प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी तब दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल तरी गंगावती, तरी स्वीकार आलं की जी बाळक बापाची येता टिरिगे, रिगवणी बापा तेच जेवू लागे, मग तो संतोषलीने वेगे मुखची उडवी. लहान मुलाचा हात आईच्या तोंडापर्यंत बापाच्या तोंडापर्यंत पोहोचत नसतो, तो चारण्याचा प्रयत्न करतो, मग बाप थोडा खाली येतो आनंदाने. ते प्रेमच वेगळं आहे, ते प्रेम वेगळं आहे. ज्ञानोबा सांगतात, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, लेकरू बोबडं जरी बोललं तरी अधिकची तयाचा संतोषाती. आई बापाला त्याचा काय वाटतो? आनंदच वाटतो, संतोषच वाटतो, सुखच वाटतं, समाधान होतं. तैसा तुम्ही मी अंगीकारला, तसा तुम्ही माझा अंगीकार करा, तसा तुमच्याकडून माझा अंगीकार झालेला आहे. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला. तुम्ही सज्जनांनी मला आपलंसं केलेलं आहे, तुम्ही सज्जनांनी मला आपला म्हटलेलं आहे, तेव्हा माझं जे कमी असेल ते सहन करून घ्या आणि जास्त असेल ते मानून घ्या. ज्ञानोबा सांगतात, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. तुम्हाला काही कमी असलं तर ते तुम्ही काय करा? सहन करून घ्या. उणे म्हणजे कमी. सहजे उपसाहला तुम्हाला विनंती करतोय मी. परी अपराध होतो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा विनोल आहे म्हणून या. ज्ञानोबा सांगतात, तसं तर गीतेचा अर्थ करणं हाच मोठा अपराध आहे. कारण आपण अजून अधिकारी नाही ना, अधिकाऱ्याला गीता कळत नाही आणि मी त्याचा अर्थ सांगायला बसलोय, कशी गीता कळणार आहे? ज्ञानोबा सांगतात, त्याच्यामुळं माझा अपराध आहे, मी ही गीता सांगायला लागलेलो आहे. ज्ञानोबा सांगतात, परी अपराधू तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे. मी गीता सांगायला बसलो हाच माझा मोठा काय आहे? अपराध आहे. तो हा की गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून ऐका ही माझी विनंती आहे, असं ज्ञानोबा म्हणतात. हे अनावर न विचारता, वायाची दिवसा उपनला चित्ता, एरवी भानु तेजी काय खद्योता शोभा ती. ज्ञानोबा सांगतात, हे गीतार्थाचे सार न झेपणारे आहे, याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. गीता म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? पण मी ते धाडस केलंय, साहस झालंय माझ्याकडून, अविचारातून झालेला आहे. विचार न करता उगाच हे साहस करण्याचं मनात आणलं. वास्तविक बघितलं तर लख सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे? सूर्यप्रकाशात काजवा. काजवा म्हणजे काय? संध्याकाळी अंधार असतो सगळा, विशेषतः गावाकडं, आणि अंधारामध्ये उगा एवढं किड टिम 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 चमकवत फिरतात बघा, त्याला म्हणायचं काजवा. आता त्या काजव्यानं सूर्याला त्याचं दाखवलं उजेड उजेड प्रकाश. काय उपयोग आहे त्याचा? काही होणारच नाही ना उपयोग. तशी माझी परिस्थिती आहे असं ज्ञानोबा म्हणतात. याचा अर्थ ज्ञानोबा कमालीचे विनम्र आहेत. ज्ञानोबा यांच्याकडे ज्ञानाचा सागर आहे ज्ञानोबा. तरीही नम्रतेचा भाव किती मोठा आहे. आपल्याला काहीच येत नाही हेच कायम दिसलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, उदाहरण देतात, हे अनावर न विचार करता, वायाची दिवसा उपन्नाला चित्ता. विनाकारण डोक्यात आलं, आणि जे डोक्यात आलं ते एरवी भानु त्याची काय खद्योता शोभा ती, ते यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. दुसरं उदाहरण की टिटिभू चांचुवरी. टिटिभू ते टिटिभू म्हणजे टिटवी. काय करते टिटवी? उगं टिव 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 करत फिरते ती. का? टिटिभू चांचुवरी मापसुये सागरी. अशी टिव 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 करता समुद्राच्या काठावर गेली
आणि तिनं ठरवलं आता समुद्र मोजायचा. टिटवीनं ठरवलं आणि चालू केला मोजायला. इकडनं एक चोच भरायची, बाहेर फेकायची, एक चोच भरायची, बाहेर फेकायची. कधी समुद्र संपेल? संपणारच नाही. ज्ञानोबराय म्हणतात तशी माझी परिस्थिती आहे. गीता कितीही आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ती संपणारी नाही, त्या गुह्यापर्यंत पोहोचणारी नाही. तरी परंतु मापसुये सागरी मी नेणं तू त्या परिप्रवृत्ती येतं. या पद्धतीने मी गीतार्थ करायला अल्पज्ञ असून प्रवृत्त झालेलो आहे. ऐका आकाश. आता ज्ञानोबराय तसे आहेत का हो? नाही, पण नम्रतेचा भाव मोठा आहे. ज्ञानोबराय सांगतात ऐका. दुसरं तिसरं उदाहरण दिलं बघा. ऐका आकाश घेवसावे. आकाश घेवसावे. आकाश घेवसावे म्हणजे काय? आकाशाला गवसणी घालायची. गवसणी घालायची म्हणजे मिठी मारायची. आता आकाशाला मिठी मारण्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल? ज्याला आपल्याला मिठी मारायची लागते त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं काय व्हावं लागतं? मोठं असावं लागतंय ना. उगा आता या ऋषीनं ठरवलं गजाला मिठी मारायची, गजाची भेट घ्यायची, जमणारच नाही ना. कसं जमेल? बरोबर आहे की नाही? हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? मुंगीनं ठरवलं हत्तीला मिठी मारायची. मुंगी मरून जाईल, मिठी जमणारच नाही. म्हणजे हे उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. कारण मग आता त्या गजाला मिठी मारायची तर तेवढंच व्हावं लागेल त्याला. ज्ञानोबराय सांगतात ऐका आकाश घेवसावे तरी त्याहूनही थोर व्हावे. त्याच्यापेक्षा मोठे व्हावं लागेल. आकाश घेवसावे तरी त्याहूनही थोर व्हावे. मनवुनी अपाडूहे आघवे निर्धारिता. आकाशापेक्षा, आकाशाला कवळायचं असेल तर आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. म्हणून हे सर्व करणं विचार केला असता माझ्या योग्यतेच्या बाहेरचं आहे असं म्हणावं लागतं. ज्ञानोबराय सांगतात या गीतार्थाची थोरी स्वयंशंभू विवरी. या गीतेचं मोठेपण, या गीतार्थाचं मोठेपण, गीतेचं मोठेपण प्रत्यक्ष भगवान शंकर तिचं वर्णन करतात. या गीतार्थाची थोरवी किंवा थोरी. थोरी म्हणजे मोठेपण. कोण आहे होतो? अहो तो तुकाराम पाटलाचा थोरला आहे. म्हणजे थोरला म्हणजे मोठा आणि धाकला म्हणजे लहान. हा जुगदर आमचा थोरला आहे आणि हा धाकटा आहे जुगदरांचा. थोरला आणि धाकटा, मोठा आणि लहान. ज्ञानोबराय सांगतात या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी. प्रत्यक्ष भगवान शंकर याचं काय करतात? वर्णन करतात, विवरण करतात. जेत भवानी प्रश्न करी चमत्कारवनी. भगवान शंकर वर्णन करतात. आणि भगवान शंकर वर्णन करताना ज्ञानोबराय सांगतात भगवान शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असतात. देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असं त्यांना आश्चर्यानं विचारलं. बसले होते दोघ जण, भगवान शंकर आणि पार्वती माता दोघ जण बसले. आणि दोघ जण बसल्यानंतर भगवान शंकरांनी ध्यान लावलं होतं. श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी. श्री गीतेचं चिंतन भगवान शंकर करत होते. आणि हे चिंतन गवळी भगवान शंकरांचं चालू असताना पार्वती मातेने विचारलं काय चाललंय नेमकं. पार्वती मातेनं त्यांना विचारलं की कशाचा विचार करताय नेमका तुम्ही. आणि हे असं अचानकच विचारलं. मोठ्या आश्चर्याने त्याने विचारलं. त्यावर भगवान शंकरांनी सांगितलं तेथ हरू म्हणे नेनिजे. तिथं भगवान शंकर म्हणतात देवी ज्याप्रमाणे तेथ हरू म्हणे नेनिजे. देवी जैसे का स्वरूप तुझे. जसं तुझं स्वरूप तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. कशाचा विचार करताय तुम्ही? मी याचा विचार करतोय की ही जी गीता आहे ना, गीता ही गीता तुझ्यासारखीच दररोज काय असती? नवीन असते. अर्थात पार्वतीचं रूप रोज बदलते बरं का. पार्वतीचं रूप रोज काय होतंय? बदलतंय. तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. जैसे देवी जैसे का स्वरूप तुझे. तुझं रूप रोज जसं बदलतं, बरोबर आहे की नाही, तसं गीतेचं सुद्धा स्वरूप रोज काय होतंय? बदलतंय. भगवान शंकर सांगतात हा वेदार्थ सागरू. हा वेदार्थ आहे म्हणतात. वेदार्थच नाही तर वेदार्थाचा
सागर आहे. जया निद्रिताचा घोरू, योग निद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचं झोपेतलं घोरणं आहे, तो सोये सर्वेश्वरी प्रत्यक्ष अनुवादला. सर्वेश्वराच्या झोपेतलं हे घोरणं आहे, त्या परमात्म्यानं स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितलेली आहे. वेदरूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या सर्वेश्वराचं झोपेतलं घोरणं आहे. वेद कुठून आले? देवाच्या निश्वासातून वेद आले. वेदांची उत्पत्ती देव झोपले आणि त्या घोरण्यातून आहे, हे तर जागेपणी सांगितलंय. असं इथं सांगायचंय भगवान शंकरांना. कळतंय का तुम्हाला? वेद कधी निर्माण, वेदाची स्थिती काय निर्माण होताना, ज्यांच्याकडून वेद हे अपौरुषेय आहेत, वेद निर्माण झाले त्यावेळेस देव झोपले होते. आणि हे तर देवाने सांगितलेलं आहे. हे कधी सांगितलंय? जागेपणी जागृत असताना सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. हे तर त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी अर्जुनाला सांगितलेलं आहे. ज्ञानोबराय सांगतात, ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद, ते तर अल्पमी मतिमंद काय होय. असे जे गहन काम आहे, ऐसे जे अगाध, अगाध म्हणजे गहन, जिथं वेद सुद्धा वेडे होतात, वेदांची मती कुंठित होते, ते तर अल्पमी मतिमंद काय होय. आता तिथं हे कसं मी सांगणार? जे वेदांनी सांगताना वेद वेडावले, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, हे सगळं मी कसं काय सांगणार आहे? असं ज्ञानोबराय म्हणतात. हे अपार कैसेनी कवळावे, या अमर्याद गीतार्थाचं आकलन मला कसं होणार आहे? कवळावे, कसं कळणार? महातेज कवने धवळावे. महातेज म्हणजे सूर्याला कोणी उजळवावं. सूर्याकडे तेज कसं असतंय? महान असतंय. गगन मुठी सुवावे मशके केवी, चिलटानं आकाश मुठीत कसं घालून ठेवायचं, तशी स्थिती आहे. परंतु ज्ञानोबराय सांगतात, परी येथ असे एक आधारू. हे एवढं जरी सगळं असलं तरी मला एक आधार आहेत. कोण आहेत आधार? तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबराय सांगतात, अरे एवढं जरी असलं ना तरी मला एकाचा आधार आहे. कुणाचा? माझ्या श्री गुरूंचा आधार आहे. आणि त्यांच्या आधारानंच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपादीपकू सोजवळू असे. ही ओवी महत्वाची आहे. त्याच्यावर काही 2-3 दृष्टांत दिलेले आहेत. त्याच्यामुळे ही आपण ओवी, इथून पुढचा भाग उद्या घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.